अध्याय 54 विरोधभंजन आणि रुक्मिणी विवाह. श्रीकृष्णांनी रुक्मिणीला आपल्यातून घेऊन जावे हे जरासंधादी राजांना सहन झाले नाही. ते अतिशय चिडले. रुक्मिणीच्या सौंदर्यावर अत्यासक्त झाल्याने ते अगोदर आपल्या हत्तीघोड्यांवरून निचेष्ट होऊन खाली पडले. पण आता स्वतःला कसे तरी सावरून त्यांनी आपापल्या शस्त्राचा शोध घेतला. त्यांनी आपले धनुष्यबाण उचलले आणि आपापल्या रथ, हत्ती आणि घोड्यांवरून ते श्रीकृष्णांचा पाठलाग करू लागले. ते जवळ येत असलेले पाहून त्यांना थोपविण्यासाठी आता यादव सैनिक मागे फिरले आणि त्यांच्यासमोर आले. त्यामुळे दोन्ही येथे युद्धेच्छुक गटात भयंकर युद्ध जुंपले. श्रीकृष्णांविरुद्ध असलेल्या युद्धनिपुण राजे लोकांचे नेतृत्व जरासंधाकडे होते. ढगांनी पर्वत शिखरावर पावसाचा मारा करावा तसे ते यादव सैन्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. येथे यादव सैन्यावर विरुद्ध राजे लोकांनी आपल्या केलेल्या बाण वर्षावाची पर्वत शिखरावर ढगांनी केलेल्या पावसाच्या वाऱ्याशी तुलना केली आहे. कारण पर्वतावरील ढग हे स्थिर असतात आणि त्यामुळे तेथे होणारा मुसळधार पाऊस इतर ठिकाणांपेक्षा तीव्र स्वरूपाचा असतो. श्रीकृष्णांचा पराभव करून रुक्मिणीला सोडवून घेण्याचा सर्व राजे लोकांनी निश्चय केला होता. आपले युद्धकौशल्य कसोटीला लावून ते श्रीकृष्णांशी लढत होते. यादव सैन्यावर विरोधी तेलाने चालविलेला प्रचंड बाणांचा वर्षाव पाहून रुक्मिणी अतिशय घाबरली. केवळ आपल्याकरिताच भगवान श्रीकृष्णांनी हे भयंकर संकट ओढवून घेतले होते असा विचार करून कृतज्ञतावश ती भयभीत दृष्टीने श्रीकृष्णांकडे पाहू लागली. तिचे नेत्र अस्थिर होते आणि ती अतिशय दुःखी झालेली होती. श्रीकृष्णाने तिची मनोदशा तत्काळ ओळखली. धीर देत ते तिला म्हणाले, प्रिय रुक्मिणी, काळजी करू नकोस. काही क्षणातच यादव सैन्य संपूर्ण विरोधी सैनिकांना धूळ चालेल. विश्वास ठेव. श्रीकृष्ण रुक्मिणीशी बोलत असताना संकर्षण गदाधर या नावाने प्रसिद्ध भगवान बलरामांच्या नेतृत्वाखालील यादव सेनापती शत्रू सैन्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. श्री बलरामाने त्यांच्या सेनापतींना शत्रुपक्षाची प्रतिकारवृत्ती आवडली नाही. त्यांनी त्यांच्या हत्तीघोड्यांवर, रथांवर बाणांचा वर्षाव केला. अशा घनघोर युद्धात शत्रुपक्षातील सैनिक आणि राजे एकापाठोपाठ आपल्या रथातून आणि हत्तीघोड्यांवरून खाली कोसळू लागले. थोड्याच वेळात कर्णकुंडलांनी विभूषित धडावेगळी झालेली असंख्य शिरे रणांगणावर विखुरलेली दिसू लागली. अनेकांचा हात गदासहित व धनुष्यांसहित तुटून वेगळे झाले होते. मेलेले घोडे एकमेकांवर पडलेले होते. पायदळातील योद्धे तसेच हत्ती, उंट, गाढव यांची शिरविहीन मृत शरीरे इतस्ततः पडली होती. जरासंधाच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैनिकांनी पाहिले की आपला श्रीकृष्णाच्या सैन्यांकडून हळूहळू पराभव होत आहे. तेव्हा शिशुपाळासाठी युद्धात पराभव पत्करणे त्यांना शहाणपणाची वाटेना. रुक्मिणीला श्रीकृष्णाच्या हातून सोडविण्यासाठी खरे तर स्वतः शिशुपाळाने लढायला हवे होते, परंतु श्रीकृष्णाशी युद्ध करण्याची क्षमता स्वतः शिशुपाळात नाही हे सर्वांच्या लक्षात येताच आपली शक्ती निष्कारण वाया दवडणे अयोग्य समजून त्यांनी युद्ध थांबविले आणि ते मागे फिरले. काही राजे शिष्टाचार म्हणून शिशुपाळाकडे आले. आपल्या पत्नीचे अपहरण झाल्यामुळे शिशुपाळ गलित धैर्य झाला होता. त्याचे मुख सुखून गेले होते. सर्व शक्ती नाहीशी झाली होती व शरीरही निस्तेज झाले होते. राजांनी शिशुपाळाला समजविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, प्रिय शिशुपाळ, असा धीर सोडू नकोस. तू राजवंशातील आहेस. प्रमुख योद्ध्यांमध्ये तुझी गणना होते. तुझ्यासारख्यांसाठी दुःख आणि प्रसन्नतेचा प्रश्नच उठत नाही, कारण आनंदाची किंवा दुःखाची स्थिती कधीही टिकून राहणारी नसते. काही झाले तरी परम करते आपण नाही. मायावीच्या हातात बाहुल्या नसतात त्याप्रमाणे ईश्वराच्या इच्छेनुसार आपण नाचत असतो. त्यांच्या इच्छेनेच आपण सुखदुःख भोगीत असतो. त्यामुळे जीवनात सुखदुःखाचे संतुलन नेहमीच असते. पराभवाची आपत्ती रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी याच्या द्वेषी स्वभावामुळे आलेली होती. त्यानेच रुक्मिणीचा विवाह शिशुपाळाशी ठरविला होता आणि तरीही श्रीकृष्ण रुक्मिणीला बलपूर्वक घेऊन गेले होते. या घटनेने रुक्मी अतिशय निराश झाला होता. त्यामुळे तो आणि त्यांचा मेहुणा शिशुपाळ परत घरी परतले. रुक्मी अतिशय खवळला होता. त्याने स्वतः श्रीकृष्णाला धडा शिकवण्याचे ठरविले. त्याने आपली एक अक्षयणी सेना बोलाविली. पूर्ण सिद्धता करून तो श्रीकृष्णांमागे द्वारकेकडे निघाला. त्याच्या सैन्यात सहस्रो हत्ती, घोडे, रथ, पायदळ सैनिक होते. आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी युद्ध थांबवून माघारी फिरलेल्या राजांसमोर तो पुचारकी मारू लागला. माझ्या बहिणीशी लग्न लावण्याच्या कार्यात तुम्ही माननीय शिशुपाळाला सहाय्य करू शकला नाहीत, पण माझ्या हातून श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन जाऊ शकत नाही. मी त्याला धडा शिकवीन. आता मी तिकडेच निघालो आहे. त्याने स्वतः एक महान सेनापती असल्याचे दर्शविले आणि त्यांच्यासमोर प्रतिज्ञा केली, मी श्रीकृष्णाला युद्धात मारून जोपर्यंत माझी बहीण रुक्मिणी परत आणणार नाही तोपर्यंत राजधानी कुंडीनपुरात मी प्रवेश करणार नाही. तुम्हा सर्वांसमोर मी अशी प्रतिज्ञा करीत आहे आणि मी ती पूर्ण केल्याचेच तुम्हाला दिसेल. असे आत्मप्रशंसापूर्वक बढाईचे शब्द उच्चारून रुक्मी लगेच आपल्या रथावर आरूढ झाला. त्याने सारथ्याला श्रीकृष्णाचा पाठलाग करण्याची आज्ञा केली. तो आपल्या सारथ्याला म्हणाला, मला या क्षणी श्रीकृष्णांशी युद्ध करावयाचे आहे. हा गवळ्याचा पोरगा क्षत्रियांशी युद्ध करण्याच्या आपल्या फसव्या कपट नीतीमुळे फारच उन्नत झाला आहे, परंतु मी आणि त्याला चांगलाच धडा शिकविणार आहे. माझ्या बहिणीला पळवून नेण्याचे त्याने धाडस केले तेव्हा माझ्या तीक्ष्ण बाणांशी त्याची गाठ आहे. अशा प्रकारे हा निर्बुद्ध रुक्मी भगवंताच्या शक्तीच्या आणि चरित्राच्या व्याप्तीविषयी अनभिज्ञ असल्यामुळे अशा वल्गनापूर्वक उद्दामपणाच्या धमक्या देऊ लागला. वेगाने पाठलाग करून त्याने श्रीकृष्णांना गाठले आणि तो त्यांच्यासमोर आला. वारंवार क्षणभर थांबून माझ्याशी युद्ध कर असे तो ओरडून
सांगत होता. त्यानंतर त्याने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ओढली व प्रत्यक्षपणे श्रीकृष्णावर 3 सशक्त बाण सोडले. त्यानंतर त्याने श्रीकृष्णाची यदुवंश कलंक असे संबोधन निंदा केली. त्यांना क्षणभर समोर थांबण्यास सांगितले, जेणेकरून तो त्यांना चांगला धडा शिकविणार होता. तो ओरडला, अरे तू माझ्या बहिणीला ज्याप्रमाणे एखादा कावळा यज्ञात आहुतीसाठी ठेवलेले तूप पळवितो तसा चोरून घेऊन चालला आहे. तुला तर तुझ्या सैन्यबळाचा व्यर्थ अहंकार आहे, परंतु नियमानुसार युद्ध करणे तुला कदापि शक्य नाही. तू माझी बहीण पळवून नेत आहेस. ठीक, आता तुझी खोटी प्रतिष्ठा मी धुळीला मिसळून टाकतो. जोपर्यंत माझ्या पानांनी तुला नेहमीसाठी भूमीशी जखडून ठेवीत नाही, तोपर्यंत तू माझ्या बहिणीला आता अधीन ठेवू शकतोस. रुक्मीच्या अशा प्रकारच्या वल्गना ऐकून श्रीकृष्णांनी तत्काळ एक बाण मारून त्याच्या धनुष्याची प्रत्यंचा तोडली व पुढील बाण मारण्यास त्याला असमर्थ केले. त्याने लगेच दुसरे धनुष्य उचलले आणि श्रीकृष्णांवर आणखी 5 बाण मारले. रुक्मिणीने पुन्हा आक्रमण केल्यावर श्रीकृष्णांनी पुन्हा बाण सोडून त्याच्या धनुष्याची प्रत्यंचा तोडून टाकली. आता रुक्मिणीने तिसरे धनुष्य उचलले आणि बाण सोडणार तोच त्याही धनुष्याची दोरी श्रीकृष्णाने उडवून दिली. आता मात्र रुक्मिणीला दंड देण्याच्या हेतूने श्रीकृष्णाने त्याच्यावर 6 बाण सोडले. त्या पाठोपाठ पुन्हा 8 बाण मारले. 4 बाणात त्याचे 4 घोडे मारले गेले. एका बाणाने त्याचा सारथी ठार झाला आणि उरलेल्या बाणांनी ध्वजासहित त्याच्या रथाचा ऊर्ध्वभाग उडवून दिला. बाण संपल्यामुळे रुक्मिणीने द्वंद्वयुद्धासाठी ढाल, तलवार, भाले, त्रिशूल अशा अनेक शस्त्रांचा वापर केला, परंतु श्रीकृष्णांनी तत्काळ त्यांना त्याच रीतीने मोडून काढले. वेळोवेळी प्रयत्न करूनही निष्फळ झाल्याने हताश होऊन रुक्मिणी या रागाने आपली तलवार उपसली आणि एखादा पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर झडप घालतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांकडे वेगाने धावत गेला. रुक्मिणीजवळ येताच श्रीकृष्णांनी त्यांच्या शस्त्राचे क्षणात तुकडे तुकडे केले. यावेळी श्रीकृष्णांनी आपली तीक्ष्ण तलवार काढली. ते त्याला मारण्याच्या बेतात होते. तोच त्याची बहीण रुक्मिणी श्रीकृष्णाच्या चरणावर पडली. श्रीकृष्ण यावेळी मात्र आपल्या भावाला क्षमा करीत नाहीत हे तिने ओळखले होते. म्हणून श्रीकृष्णांचे चरण धरून भीतीने थरथर कापत अत्यंत करुण शब्दात ती आपल्या पतीची विनवणी करू लागली. रुक्मिणी श्रीकृष्णांना प्रथम योगेश्वर असे म्हणाली. योगेश्वर म्हणजे कल्पनातीत ऐश्वर्यातील आणि कल्पनातीत शक्तिशाली. श्रीकृष्णाजवळ इतके ऐश्वर्य आणि शक्ती आहे की तिचे मोजमाप करणे शक्य नाही, परंतु रुक्मिणीच्या भावाजवळ केवळ मर्यादित सैन्यबळ होते. श्रीकृष्ण अपरिमित आहेत तर रुक्मिणी जीवनाच्या प्रत्येक पायरीवर परिमित होता. श्रीकृष्णाच्या अमर्याद सामर्थ्यामुळे रुक्मिणी एखाद्या कीटकांप्रमाणे नव्हता. रुक्मिणी श्रीकृष्णांना देवदेव असेही म्हणाली. ब्रह्मा, इंद्र, चंद्र अशा अनेक देवता आणि देव आहेत, परंतु श्रीकृष्ण सर्वांचे स्वामी आहे. त्या दृष्टीने रुक्मिणीचा भाऊ केवळ एक साधारण मनुष्य नव्हे तर एक नराधम होता, कारण त्याला श्रीकृष्णाविषयी यत्किंचितही ज्ञान नव्हते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले, ज्या मनुष्याला श्रीकृष्णांच्या वास्तविक पदाची कल्पना नाही तो मानव समाजातील अत्यंत अधम कोटीतील मनुष्य होय. रुक्मिणीने श्रीकृष्णांना जगतपती म्हणून संबोधित केले. जगतपती म्हणजे अखिल सृष्टीचे स्वामी. त्यामुळे श्रीकृष्णाच्या तुलनेत तिचा भाऊ केवळ एक नगण्य राजा होता. अशा प्रकारे रुक्मिणीच्या अधिकाराची तुलना श्रीकृष्णाच्या अधिकाराशी केली. आपल्या शुभविवाहापूर्वीच श्रीकृष्णांनी आपल्या भावाचा वध करू नये तर त्याला क्षमा करावी असे तिने आपल्या पतीजवळ विनंती केली. तिने एक स्त्री म्हणून स्वतःची सत्यस्थिती उघड केली. तिचा विवाह तर दुसऱ्याशी होणार होता आणि त्याच क्षणी श्रीकृष्ण तिला पती मिळाले होते, म्हणून तिला खूप आनंद झाला होता. परंतु या विवाहासाठी ती आपल्या भावाला दडू इच्छित नव्हती. रुक्मिणीचे आपल्या धाकट्या बहिणीवर अतिशय प्रेम होते. तो त्याच्या विचारानुसार श्रेष्ठ असलेल्या राजपुत्राला आपली बहीण देऊ इच्छित होता. आपल्या भावाच्या प्राणांसाठी रुक्मिणी श्रीकृष्णांची प्रार्थना करीत होती. तिचे शरीर थरथर कापत होते. काळजीमुळे तिचे मुख सुकून गेलेले दिसत होते. तिचा गळा दाटून आला. शरीराला कंप सुटल्यामुळे शरीरातील अलंकार सैल होऊन भूमीवर पडले. श्रीकृष्णांना रुक्मिणीची दया आली आणि रुक्मिणीला न मारण्याची तिची विनंती त्यांनी मान्य केली. त्याचवेळी त्यांना रुक्मिणीला सौम्य शिक्षा द्यायची होती. त्यांनी त्याला वस्त्राने बांधून टाकले. त्याची दाढी मिशा डोक्यावरील केस ठिकठिकाणी कापून टाकले. श्रीकृष्ण इकडे रुक्मिणीचा अशा प्रकारे समाचार घेत होते. त्यावेळी एखाद्या हत्तीने जलाशयात शिरून कोमल कमळाच्या देठाला सहज उकळून टाकावे, त्याप्रमाणे श्री बलरामांच्या नेतृत्वाखाली यादव सैन्याने रुक्मिणीच्या संपूर्ण सैन्याची दानादान उडवली. अर्थात हत्ती जलाशयात स्नान करतेवेळी जसा कमळाला कुस्करून टाकतो त्याप्रमाणे यादव सैन्याने रुक्मिणीच्या सेनेचा पुरता बेमोड केला. जेव्हा यादव सैन्याचे सेनापती श्रीकृष्णांना भेटण्यासाठी परत त्यांच्याकडे आले तेव्हा रुक्मिणीची अशी दशा पाहून त्यांना आश्चर्य वाटले. बलरामांना विशेष करून आपल्या बंधूच्या नवविवाहित पत्नीची दया आली. रुक्मिणीला संतुष्ट करण्यासाठी स्वतः बलरामांनी रुक्मिणीला बंधमुक्त केले. थोरल्या भावाच्या नात्याने श्रीकृष्णांनी ची जरा कानउघाडणीही केली. ते म्हणाले, कृष्णा, तुझे हे कृत्य मुळीच संतोषजनक नाही. आपल्या कुल परंपरेच्या विरुद्ध असले हे तुझे घृणास्पद कृत्य आहे. एखाद्याचे केस कापणे, दाढीमिशा भादरणे म्हणजे त्याचा वध करण्यासारखे आहे. रुक्मिणी कसाही असला तरी तो आमचा मेहुणा आहे
आमच्या नात्यातला आहे, तू त्याला अशा स्थितीत टाकायला नको होते. रुक्मिणीला शांत करण्यासाठी भगवान श्री बलरामन तिला म्हणाले, तुझ्या भावाला श्रीकृष्णाने क्रूप बनविले म्हणून तू वाईट वाटून घेऊ नकोस. प्रत्येकाला आपल्या कर्माची चांगली फळे वाईट फळे भोगावीच लागतात. आपल्या भावाच्या कर्तृत्वाची फळे त्याला प्राप्त झाल्यावर रुक्मिणीने दुःखी होणे योग्य नव्हते. तसेच अशा भावाविषयी इतकी ममताही असण्याचे काही कारण नव्हते, असे रुक्मिणीला समजावून सांगण्याची बलरामांची इच्छा होती. भगवान श्री बलराम श्रीकृष्णांकडे पाहून म्हणू लागले, प्रिय कृष्ण, जरी एखाद्या नात्यातील व्यक्तीने मृत्यूदंड देण्यासारखी अक्षम्य चूक केली असली तरीही त्याला क्षमा केली पाहिजे, कारण अशा नातेवाईकाला जेव्हा आपली चूक कळते तेव्हा तो विचारच त्याला मरणप्राय वाटू लागतो. म्हणून त्याचा वध करण्याची आवश्यकता नाही. पुन्हा रुक्मिणीकडे वळून ते तिला समजावून सांगू लागले की मानव समाजात क्षत्रियाचे वर्तमान कर्तव्य ठरविण्यात आलेले आहे. युद्धाच्या नियमाप्रमाणे आपला बंधू जर शत्रुपक्षात असेल तर त्याला शत्रू समजण्यात येते. क्षत्रिय आपल्या भावाचाही वध करण्यात कचरत नाही. म्हणून भगवान श्रीराम रुक्मिणीला दाखवून देत होते की जरी श्रीकृष्ण व रुक्मिणी कौटुंबिक नात्याने परस्परांचे मेहुणे होते तरी त्यांना एकमेकांची दया नव्हती. ते त्यांचे वागणे क्षत्रियोचित होते. श्री बलराम पुढे सांगत होते की क्षत्रिय वर्ण जीवनाच्या भौतिक मार्गाचे प्रतीकच आहे. जेथे काही भौतिक प्राप्तीचा प्रश्न येतो तेथे ते गर्वाने ताठ होतात. म्हणून जेव्हा दोन क्षत्रियांमध्ये राज्य, भूमी, धन, स्त्री, सन्मान किंवा सामर्थ्य या गोष्टींसाठी युद्ध होते तेव्हा ते एकमेकांना अतिशय दुःखद स्थितीत लोटण्याचा प्रयत्न करतात. श्री बलरामाने रुक्मिणीला आणखी समजावून सांगितले की इतक्या अनेक लोकांबरोबर शत्रुत्व करणाऱ्या तिच्या भावांवर असलेली तिची ममता ही एखाद्या भौतिकवादी सामान्य मनुष्याला शोभणारी अशी विकृत गोष्ट होती. रुक्मिणीचे आपल्या पितरांसंबंधीचे वागणे जर पाहिले तर ते प्रशंसनीयच नव्हते. तरीही रुक्मिणी एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणे त्याच्याविषयी अपार स्नेह बाळगीत होती. इतकेच काय, पण तो रुक्मिणीचा भाऊ होण्याच्या लायकीचा नव्हता. तरीही तिच्या भावना त्याच्याविषयी फारच मृदू स्वरूपाच्या होत्या. श्री बलराम पुढे म्हणाले, तसेच कोण तटस्थ आहे, कोण आपला मित्र आहे, कोण आपला शत्रू आहे असा विचार केवळ देहात्म स्तरावर जीवन व्यतीत करणारे लोकच करीत असतात. असे मूळ लोक भगवंताच्या मायाशक्तीने भ्रमित होतात. आत्मस्वरूपाने शुद्ध तत्व आहे, परंतु त्याच्यावर भौतिक आवरण चढलेले आहे. जे पुरेसे बुद्धिमान नसतात तेच केवळ मानव, पशु, सुशिक्षित आणि अशिक्षित, श्रीमंत आणि गरीब अशा शुद्ध आत्म्याला झाकून टाकणाऱ्या शारीरिक भेदांनाच पाहतात. शरीरावर पाडलेले हे भेद इंधनानुसार अग्नीत भेद केल्याप्रमाणेच होत, परंतु अग्नीत भेद नसतो किंवा आकाशातही आकारात इंचा भेद नसतो. श्री बलरामांच्या नैतिक उपदेशाने दोघांचेही समाधान होत होते. ते पुढे म्हणाले, हे शरीर तर भौतिक सृष्टीचा एक भाग आहे. आत्मा केवळ प्रकृतीच्या संसर्गामुळे देहांतर करीत असतो. क्षणभंगूर भोगशक्तीमुळेच आत्मा एकामागून एकसारखी शरीरे बदलत असतो. यालाच भौतिक अस्तित्व असे म्हणतात. आत्म्याचा सृष्टीशी जेव्हा संपर्क होतो तेव्हाही आत्म्याचा सृष्टीशी संयोग होत नाही किंवा विघटनही होत नाही. हे मुली, सूर्य किंवा सूर्यप्रकाश ज्या प्रमाणात दृष्टी आणि सृष्टीच्या आकारांचे कारण आहे त्याच प्रमाणात आत्माही या भौतिक शरीरांचे कारण आहे. हे उदाहरण आत्म्याचा या भौतिक जगाशी असलेला संबंध समजून घेण्यासाठी फार उपयोगी आहे. सकाळी सूर्योदय होतो. दिवसभरात प्रकाशात व उष्णतेत क्रमशः वाढ होत जाते. सर्व भौतिक उत्पादने, आकार व रूपांचे कारण एक सूर्यच आहे. सूर्यामुळेच भौतिक तत्वांचे संघटन व विघटन होत असते. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा स्थलांतर केलेल्या सूर्याचा सृष्टीशी काहीही संबंध नसतो. तथापि पूर्व गोलार्धातून जेव्हा सूर्य पश्चिम गोलार्धात जातो तेव्हा सूर्यप्रकाशामुळे सृष्टीवर झालेल्या प्रक्रियांचा परिणाम पूर्व गोलार्धात शेष राहतो, परंतु प्रत्यक्षात सूर्यप्रकाश पश्चिम गोलार्धात वर्तमान असतो. तसाच आत्मा ही वेगवेगळी शरीरे आणि विविध शारीरिक संबंध काही विशिष्ट स्थितीत स्वीकारतो, परंतु ज्या क्षणी वर्तमान शरीराचा त्याग करून तो दुसरे शरीर ग्रहण करतो त्याचवेळी त्याचा पूर्वदेहाशी काहीही संबंध राहत नाही आणि त्याचप्रमाणे स्वीकारलेल्या नवीन देहाशीही त्याचा काही संबंध नसतो. तो या शारीरिक प्रदूषणापासून नित्यमुक्तच असतो. परंतु म्हणून निष्कर्ष असा की ज्याप्रमाणे चंद्राच्या क्षयवृद्धीशी चंद्राचा काहीही संबंध नसतो त्याचप्रमाणे शरीराच्या उत्पत्ती आणि नाशाशी आत्म्याचा काही संबंध नसतो. जेव्हा चंद्र कलेकलेने वाढत जातो तेव्हा आपण भ्रमाने चंद्राची वृद्धी होत आहे असे म्हणतो आणि जेव्हा त्याच्या कला घटू लागतात तेव्हा भ्रमाने त्याचा क्षय होत आहे असे म्हणतो. खरे पाहता चंद्र आहे त्याच स्वरूपात आहे. त्याचा क्षयवृद्धीशी काही संबंध नसतो. भौतिक अस्तित्वाच्या अहंतेची तुलना निदृश्य आणि स्वप्नाशी केली जाऊ शकते. झोपेत असताना मनुष्य अनेक घटना स्वप्नात पाहतो. तसेच स्वप्नांचाच परिणाम म्हणून त्याला वेगवेगळ्या सुखदुःखाचा अनुभव येतो. ज्याप्रमाणे जेव्हा मनुष्य भौतिक अस्तित्वाच्या भ्रमित धारणेत वावरत असतो तेव्हा त्याला भौतिक देहांतरापासून जावे लागते आणि जन्ममृत्यूचे फलरूप परिणाम भोगावे लागतात. सारांश मनुष्य कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत झाल्यावर अशा मिथ्या जीवन संकल्पनेतून मुक्त होतो. अशा रीतीने श्री बलरामाने त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश केला आणि रुक्मिणीला म्हणाले, मधुर स्मितमुखी रुक्मिणी, दुःख अज्ञानजन्य आहे, म्हणून अशा घटनांनी दुःखी होऊ नकोस. मिथ्याधारणेमुळेच दुःख प्राप्त होते, परंतु खऱ्या तत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर अशा दुःखाची तत्काळ समाप्ती होते. तेव्हा तू अशा स्तरावर संपन्न राहा.
श्री बलरामांनी दिलेला ज्ञानोपदेश ऐकल्यावर रुक्मिणी तात्काळ प्रसन्न झाली. आपल्या भावाची दुर्दशा पाहून तिचे मन अतिशय व्यथित झाले होते, परंतु तिने आपल्या मनातील दुःख दूर केले. रुक्मिणीविषयी सांगायचे तर त्याची प्रतिज्ञा कधी पूर्ण झाली नाही की त्याचे कार्यही सिद्धीस गेले नाही. तो श्रीकृष्णाचा पराभव करून रुक्मिणीला परत घेऊन जाणार होता. त्याकरिता तो आपल्या दळबळासह आला होता, परंतु परिणाम उलटाच झाला. युद्धात तो सैन्यासहित आपले सर्वस्व गमावून बसला. स्वतः त्याची अतिशय दैन्यावस्था झाली होती. अशा अवस्थेत तो फार कष्टी झाला होता. केवळ भगवंताच्या कृपेनेच तो ठराविक काळापर्यंत जीवनयापन करू शकत होता. क्षत्रिय असल्यामुळे त्याला आपल्या प्रतिज्ञेचे स्मरण होते. श्रीकृष्णाचा वध करून रुक्मिणीला आणण्याची त्याने प्रतिज्ञा केली होती, अन्यथा तो कुंडिनपुराला परत जाणार नव्हता. आपले कार्य सफळ न झाल्यामुळे क्रोधाविष्ट झालेल्या त्याने हट्टाने राजधानीत प्रवेश केला नाही. भोजकट नावाच्या गावात त्याने एक लहानसे घर बांधले आणि उरलेले आयुष्य घालविण्यासाठी तो तेथेच राहू लागला. श्रीकृष्णांनी सर्व विरोधी राजांचे निर्दालन केल्याने रुक्मिणीचे बलात् हरण करून ते तिला आपल्या राजधानीला द्वारकेला घेऊन आले. तेथे त्यांनी वैदिक विधिनियमानुसार तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर श्रीकृष्ण द्वारकेत यादवांचे राजा झाले. त्यांच्या रुक्मिणीशी झालेल्या विवाहप्रसंगी द्वारकेतील सारे रहिवासी अत्यानंदित झाले. घरोघरी उत्सव साजरा झाला. द्वारकावासींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी उत्तम पोशाख केला, स्वतःला मौल्यवान अलंकारांनी नटविले. उत्तम भेटी घेऊन ते रुक्मिणी कृष्ण या नूतन दाम्पत्याला भेटायला गेले. यदुपुरीतील सर्व घरे व प्रासाद ध्वजपताकांनी व सुंदर फुलांनी सजविलेले होते. प्रत्येक घराला एक विशेष कलाकृतीपूर्ण बाह्यद्वार होते आणि त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याने भरलेले कलश ठेवलेले होते. श्रेष्ठ धुपाच्या सुगंधाने सारे शहर सुगंधित झाले होते. रात्रीच्या वेळी प्रासादावर शोभेसाठी ठेवलेल्या सहस्रो दिव्यांच्या रांगांमुळे सारे द्वारकानगर उजळून निघाले होते. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहात सारे द्वारकानगर आनंदाने भरून गेले होते. साऱ्या शहरात केळी आणि सुपारीच्या झाडांची कमानी उभारून उत्तम सजावट करण्यात आली होती. शुभ प्रसंगी या दोन वृक्षांना अतिशय शुभ मानले जाते. अनेक हितचिंतक राजे आपापल्या हत्तीवरून आलेले होते. हत्तीचा मोठा खुळका तेथे उपस्थित होता. हत्तीची एक सवय असते, त्याला लहान झाडेझुडपे दिसताच तो आपल्या खेळकर वृत्तीमुळे त्यांना उपटून इतस्ततः फेकतो. या हत्तींना द्वारकेत चांगली संधी मिळाली. त्यांनी अनेक ठिकठिकाणी उभे केलेले केळी आणि सुपारीचे वृक्ष ओढून सगळीकडे पसरविले. ही गोष्ट जरी उन्मत्तपणाची होती तरीही सर्वत्र पसरलेल्या झाडांमुळे सर्व शहर अतिशय सुंदर दिसत होते. विवाह सोहळ्यात कौरव, पांडव, त्यांचे मित्र, राजे आणि राजप्रतिनिधी उपस्थित होते. त्यात राजा धृतराष्ट्र, 5 पांडव, राजा द्रुपद, राजा संतर्दन हे प्रमुख होते. रुक्मिणीचे अपहरण झाल्यामुळे प्रारंभी भीष्मक परिवार आणि यादव परिवारात काहीसा मतभेद झाला होता, परंतु भगवान बलरामांनी भीष्मक महाराजांकडे जाऊन त्यांची समज घातली. तसेच साधू संतांनीही भीष्मकांना समजावून सांगितले. त्यामुळे राजा भीष्मकांनीही श्रीकृष्ण रुक्मिणीच्या विवाहात उपस्थित राहण्याचे मान्य केले आणि त्याप्रमाणे तेही तेथे उपस्थित होते. रुक्मिणी हरणाची घटना विदर्भ राज्याला फारशी आनंददायक नव्हती, तरीही क्षत्रियात ती गोष्ट काही नवीन नव्हती. जवळजवळ सर्वच विवाहात बंधूंचे हरण करण्याची प्रथा होती. आरंभापासून आपली सुंदर मुलगी श्रीकृष्णाला द्यायची असा राजा भीष्मकाचा मनोदय होता. कोणत्याही मार्गाने असो त्याचा हेतू सिद्धीला गेला होता. जरी युद्धात त्याच्या ज्येष्ठ पुत्राची मानहानी झाली होती तरीही ते या विवाह समारंभात प्रसन्नतेने सामील झाले. पद्मपुराणात असा उल्लेख आहे की या विवाहप्रसंगी नंद महाराज तसेच काही गवळीही उपस्थित होते. तसेच कुरु, सुजय, केकय, विदर्भ व कुंती या राज्याचे राजेही सरंजामसहित या मंगल प्रसंगी द्वारकेला आलेले होते. श्रीकृष्णांनी केलेल्या रुक्मिणी हरणाची कथा काव्यबद्ध करण्यात आली. भाटांनी तिचे गायन केले. श्रीकृष्णाच्या अपूर्व पराक्रमाने सर्व राजे थक्क झाले. विशेष करून त्यांच्या कन्यांना श्रीकृष्णांचा पराक्रम ऐकून मोठे आश्चर्य वाटल्याने त्या आनंदित झाल्या. श्रीकृष्णांना आणि रुक्मिणी देवींना एकत्र पाहून सर्व पाहुणे आणि द्वारकेचे रहिवासी अतिशय आनंदी झाले. सर्वांचे पालन करते श्री भगवान व सौभाग्याची देवी लक्ष्मी यांचा विवाह झाला. अशा रीतीने सर्व द्वारकेच्या रहिवाशांनी परमानंदाचा अनुभव घेतला. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील विरोध भंजन व रुक्मिणी विवाह नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.